पण आमच्या दिमागात असं वाटतं की आमच्या लहानपणी शिक्षण दिलं असतं तर आम्ही काय झालं असतं. आम्ही शेतात जातो, आई आजोबा करून आम्ही थांबलो. आता तुमच्या आई वडील किंवा नोकरीला किंवा शेतीमध्ये कोणत्या सुद्धा म्हणतात मामाजी इथं दुर्डी आवडली आहे, तिथं भांडं काढलेलं आहे, शेतीला द्यावं. आज एखादी लोक काय म्हणते काय बघाया तिथं भाजी दुर्डी आहे आणि दुर्डी भाकर आहे. आज याला बघायला तुला काय सुनते कोणाच्या आणि काय तुझ्या सुन मामाजी त्याचं ठेवलं पण तुम्ही खूप कसा खायचा तो आवडतो. हा निघाला पडण्याचा निघाला चांगला वाटतो. संध्याकाळी आय आई वडील शेतात जेव्हा लोक मामाची योजना केली का मानवर ढुंगण दुखलं मला सकाळ नाही मिळलं आजोबा लय चांगले आले गेलो मामाजी बसायचं काय म्हणून देऊ का लगेच मग चहा सांगतो आणि या लेकरांना नाही केल्यावर देतात का टाळ्याचा पण देतात का चहा नाही. मग तसंच मुली मुलांना चांगलं वागायला पाहिजे. वेळेवर सगळं सांगितलं याप्रमाणे माझ्या लक्षात बसले की असं वाटते मला बाळ मुलांना असं किती शिकलो असतो. मग काय जे आहे ते परमेश्वराने चांगलं ठेवलेलं आहे आणि हे लक्षात धरून घेणं आपलं चांगलं सर्व बघायला येतं. त्या व्यक्तीनं आपण चांगलं बघायला पाहिजे. कोणी गेले पटल कोणी गेले इथं असं तुम्हाला धर्म आहे तर घरी लेकराला वाटते बाबा तो 7 वाजले आता मला लोक शाळेत जायचं ही आपली काळजी पूर्ण पाहिजे. जय महाराष्ट्र जय.